पुणे शहरातील गँगवार प्रकरणात शरद मोहोळ याचा खून झाला आहे। मारणे टोळी आणि मोहोळ टोळी यांच्यात खून का बदला खून असा प्रकार सुरू आहे। मोहोळ टोळीने मारणे टोळीतील व्यक्तीला मारले, त्यानंतर मारणे टोळीने बदला घेतला, पुन्हा तेच चक्र झाले। आता शरद मोहोळ याला मारण्यासाठी आरोपी अनेक दिवसांपासून संधीचे साधत होते। त्यासाठी आधी मोहोळ टोळीत साहिल उर्फ मुन्ना पोडेकर याला टोळीत घुसवले। शरद मोहोळ याला मारण्यासाठी 3 पिस्तूल घेतले। हे पिस्तूल प्रकाश नावाच्या एका व्यक्तीने दिले। मग शरद मोहोळ याच्यावर अचूक गोळ्या झाडण्यासाठी मुळशीत जाऊन गोळीबाराचा सराव केला। पोलिसांच्या तपासांमधून हे समोर आलं आहे। यामुळे शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात इतर कोणती टोळी याचा तपास पोलीस करत आहेत। त्याआधी तुम्ही जर HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। पुणे शहराचा विकास होऊ लागला। पुणे परिसरातील जमीन खरेदी विक्री व्यवहार वाढले, मग या व्यवहारातून संघटित गुन्हेगारी निर्माण होऊ लागली। पुण्यात खऱ्या अर्थाने 2005 साली गँगवॉर सुरू झाले। गँगवॉरमधून 2005 मध्ये मारणे टोळीतील अनिल मारणे याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। त्यानंतर त्या टोळीतील रसाळचा 2006 मध्ये खून झाला। हे दोन्ही खून प्रकरणात संदीप मोहोळ याचे नाव समोर आले। त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मारणे टोळीतील दोघांचे खून झाल्यामुळे मारणे टोळी शांत बसणे शक्य नाही। या टोळीने 4 ऑक्टोबर 2006 रोजी संधी साधली। संदीप मोहोळ कारमधून जात असताना पौड फाटा येथे सिग्नलला त्याची गाडी थांबली होती। तेव्हा पाठीमागून येऊन हल्लेखोरांनी हातोड्याने कारच्या काचा फोडल्या, जवळून गोळ्या घालून निर्घृण खून केला। त्यावेळी संदीप मोहोळ याच्या गाडीवर चालक शरद मोहोळ होता। संदीप मोहोळच्या खुनानंतर त्याने टोळीची सूत्र घेतली। संदीप मोहोळ यांच्या खून प्रकरणात गणेश मारणे यालाही अटक झाली। त्यानंतर मारणे टोळीची सूत्रे किशोर मारणे यांच्याकडे आली। संदीप मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मोहोळ टोळी संधी साधत होती। मग शरद मोहोळ याने किशोर मारणे यांचा खून केला। या प्रकरणात शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा झाली। तो जामिनावर बाहेर आला होता। शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी 5 जानेवारी 2024 रोजी त्याची हत्या झाली।